अगं असं कसं शक्य आहे? घरातले दागिने कसे चोरीला जातील? तू इथेच कुठेतरी ठेवले असतील. थांब थांब, मी बघतो आजी, थांब. आजी, तुम्हाला कोणावर संशय आहे का? अगं पूर्वी, असं कसं कोणावर संशय असेल? संशय घ्यायला घरात कोणीतरी दुसरं यायला हवं ना. इकडे तर आपले आपणच होत. हा, पण प्रश्न माझ्या दागिन्यांचा आहे. ज्या कोणी घरातले तर घरातले, पण मला तुम्हा सगळ्यांची झडती घ्यायची आहे. हा, आजी काय बोलतेस तू? आम्ही कोणी का घेऊ तुझे दागिने? अरे सिद्धू, 20 तोळ्यांचे सोन्याचे दागिने. कुणाची मती फिरू शकते. हा, विशेषतः तुझ्या बायकोचे. अरे बघ ना, आजपर्यंत एवढे दागिने, एवढी श्रीमंती अगं ग हिनं कधी पाहिलीच नव्हती. हा, मला तर अगदी हिच्यावरच संशय. आजी, तू भावना मॅडमवर चोरीचा खोटाळ लावू नकोस हं? का घेऊ नये सिद्धू, का घेऊ नये? आपली सिंचना घरातली आहे, ती नाही चोरी करणार. ही पूर्वी गर्भ श्रीमंत आहे, तिला चोरी करायची गरज नाही. आणि माझे दागिने चोरावेत एवढी तुझी मती अजून फिरलेली नाहीये. मग राहिलं कोण? ही अवलक्षणाच ना. मला नक्की खात्री की हिनच माझे दागिने चोरलेले आहेत. अरे ही अवलक्षणा राहत्या घरात हिनं चोरी केली आहे. सिद्धू, तुझी बायको चोर निघाली, चोर. आजी, तू वाटेल ते काही. आजी, मी गरीब आहे, पण मी चोर नाहीये. आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना बसा, तर तुम्ही माझ्या सामानाची झडती घेऊ शकता. हा,